ताई काय सांगाल, पत्रकार म्हणून आम्ही मतदारसंघात फिरतोय, वार्डामध्ये, प्रभागात, तेव्हा लोकभावना तुमच्यासोबत आहे असं दिसतंय. तुमची काय प्रतिक्रिया आहे पहिली? लोकांचं जे प्रेम आहे माझ्याविषयी ते पाहून मी भारावून गेले. यातच माझा विजय निश्चित आहे. उमेदवारी जेव्हा जाहीर झाली त्यावेळेस तुमच्या डोळ्यातनं अश्रू अनावर झाले होते. सचिन भाऊची कष्ट, त्यामागले काय आणि लोकांचा प्रतिसाद आणि पक्षश्रेष्ठीने तुमच्यावर दाखवलेला विश्वास आहे, त्या खऱ्या अर्थानं तो कुठेतरी ठरवलेला दिसतो आणि पॉझिटिव्ह दिसतोय. काय सांगाल याच्याबद्दल? मागच्या 5 वर्षापासून केलेली समाजसेवा, शंकर भाऊंनी दाखवलेला विश्वास आणि लोकांचे कष्ट यामुळे मला आनंद झाला होता. खूप भारावून गेले, त्यामुळे माझ्या डोळ्यातनं आनंद अश्रू आले. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काल आम्ही पाहिलं की उत्स्फूर्तपणे तुमच्या प्रचारामध्ये लोक सहभागी होतात. काय भावना आहे? भावना तशा खूप चांगल्या सांगता येतील या ठिकाणी, कारण मागच्या 5-7 वर्षापासून सातत्याने आम्ही पत्नी वार्डामध्ये गोरगरिबांची जी सेवा केलेली आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये जे धावून गेलेलं आहे आणि शंकर भाऊंनी ज्या पद्धतीने आज आमच्यावर युवा चेहरा, सुशिक्षित चेहरा म्हणून विश्वास दाखवलेला आहे, तर त्या युवा चेहऱ्याला लोक कुठंतरी चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना दिसत आहे. ज्यावेळी आम्ही प्रचाराला गेलो आणि एखाद्या वेळेस एका कॉलनीमध्ये 2-4 घरं आमच्याकडून राहिली तर आम्हाला आवर्जून त्यांचे फोन येतात, भाऊ तुम्ही आला होतात, आम्ही खाली उतरेपर्यंत तुम्ही निघून गेलात आणि तुम्ही विजयी होणार आहे, तुम्ही आमच्याकडे पुन्हा नाही आलात तरी चालेल, परंतु तुम्ही विजयी झाल्यानंतर तुमची विजयी मिरवणूक आमच्या दारातूनच आली पाहिजे. याच्यातूनच दिसतं की लोकांना नवीन चेहरा या ठिकाणी हवा होता आणि शंकर भाऊंनी ज्या पद्धतीने जुन्या नवीन विचारांची सांगड दिलेली आहे त्यावरून एवढं मात्र नक्की आहे की आज दिलेले पॅनलला 4 चेहरे सुशिक्षित आहेत, 4 चेहरे ग्रॅज्युएट आहेत, त्यातले 2 वकील आहेत, त्याच्यातले 2 नीताताई आणि ह्या ग्रॅज्युएट उमेदवार आहेत. माझी पत्नी तसं पाहायला गेलं तर राजकारण समाजकारणापासून लग्न झाल्यानंतरनं ती जॉईन झालेली आहे, परंतु ती ज्यावेळेस माझ्यासोबत जॉईन झाली त्याच्यानंतरनं तिला समाजसेवेची जी आवड निर्माण झाली माझ्यासोबत, ती पाहता आम्ही प्रभागामध्ये इथून पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये एकही समस्या ठेवणार नाही आणि जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे, जो विश्वास आमच्यावर दाखवणार आहे त्याला आम्ही सर्वस्वी पात्र ठरवू. आणि त्यात सर्वात मोठं आभार आम्हाला या ठिकाणी शंकर भाऊंचे मानायचे आहेत की शंकर भाऊंनी आज युवा चेहरा म्हणून ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास टाकला, भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य त्यांनी खरं ठरवून दाखवलेलं आहे की सुशिक्षित आणि युवा लोक पुढे आली पाहिजे राजकारणामध्ये. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आमच्या रूपाने शंकर भाऊंनी काळेवाडीमध्ये दिलेलं आहे. त्या पद्धतीने जर काम केलं आणि आज आम्ही इथून पुढच्या काळामध्ये जर लोकांची सेवा केली तर आम्ही निश्चित तुम्हाला सांगतो की काळेवाडीकर आम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि प्रचंड बहुमताने या ठिकाणी आम्हाला विजयी करतील. भाऊ, भविष्यातला प्रभाग तुमच्या नजरेतला कसा असेल, कसा दिसायला पाहिजे असं वाटतंय? मी तर ज्या ठिकाणी प्रचाराला जातो ना तर त्या ठिकाणी मी साहेब एकच सांगतो की इथून मागच्या नगरसेवकांनी काय केलं आणि काय नाही केलं हे विचारण्यापेक्षा नगरसेवक ज्यावेळेस तुमच्या दारामध्ये येतो ना त्यावेळेस त्याला एक विचारा की तुमचं विजन काय आहे. नगरसेवक निवडून आल्यानंतरनं काय, काळेवाडीमध्ये गार्डनची सीमा भिंत असेल, पावनगरवासियांचा जो आरक्षणाचा विषय असेल, त्याच्यानंतरनं शांतीनगर कॉलनीमधल्या जो आरझोन प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचा असेल, ते 20-25 वर्षापासून खेळाचं मैदान जे आरक्षित पडलेलं आहे ज्याच्यावरती वॉल कंपाऊंड झालं परंतु एकही टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी झालेलं नाही, तर ते त्या ठिकाणी विकसित झालं पाहिजे. एक छोटी 5 मजली इमारत तरी या ठिकाणी नगरपालिकेची या ठिकाणी आली पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून अनुदान मिळण्यासाठी या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी सेपरेट सेक्शन या ठिकाणी चालू झालं पाहिजे, अशी आमची स्वतःची प्राथमिक मागणी आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील, बघा भाऊंच्या विचाराचे 4 नगरसेवक या ठिकाणी राटणीमध्ये निवडून आले आणि राटणीमध्ये 4 नगरसेवक निवडून आल्यानंतरनं त्या प्रभागाचा झालेला काया पाडलं आणि आज काळेवाडीमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आल्यानंतरनं काळेवाडीची झालेली अधोगती, ह्या दोन्हींचा विचार करता जर त्यांच्या विचाराचे 4 नगरसेवक निवडून आले तर काळेवाडीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याच्या समस्या असतील, लाईटीच्या असतील, ड्रेनेजच्या असतील, ह्या तर कॉमन समस्या आहे आणि ह्या समस्या आम्ही येत्या 6 महिन्यात, वर्षभरात सगळ्या मार्गी लावू आणि त्याच्यानंतरनं काळेवाडीला राटणी आणि पिंपळे सौदागर सारखं एक डेव्हलप गाव या ठिकाणी करून दाखवू, अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. सध्या पाहिलं तर प्रभाग क्रमांक 22मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आले होते, पण प्रभागामध्ये सध्या पाहिलं तर कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही असे नागरिकांच्या समस्या काय सांगायला हवं? नाही, तसं पाहिलं गेलं ना तर मी माझं जास्तीत जास्त काम या विजयनगर प्रभागामध्ये करत असताना मला सातत्याने असं जाणवलं की विजयनगरचा पाणी प्रश्न हा खूप गंभीर स्वरूपाचा होता.
आणि नीताताईंच्या रूपाने या ठिकाणी नवीन पाण्याच्या पाईपलाईनसाठी शंकर भाऊंचा पाठपुरावा करण्यात आला आणि तो पाठपुरावा करून झाल्यानंतरनं विनोद भाऊ आणि नीताताई हे जुने नगरसेवक या ठिकाणी आहे आणि त्याला कुठंतरी यश येताना दिसते. परंतु ठराविक 1-2 नगरसेवकांच्या हट्टापोटी किंवा त्यांच्या स्वार्थापोटी विजयनगरवासियांना आजही पाणीचे पूर्ण फोर्सनी पाणी सोडलं जात नाही. याच्यावरती सगळ्या नागरिकांनी कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे, कारण याच्या मागे टँकर माफिया कोण आहेत हे पण आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. ज्या उमेदवाराला पक्षाने उमेदवारी नाकारलेली आहे, मग ते भारतीय जनता पार्टीचे असो किंवा इतर पक्षाचे कुठले असो, ते त्या ठिकाणी सक्षम नसताना त्यांनी रडून लोकांच्या दारात जाऊन भावनिक करून लोकांना मतदानाला उत्स्फूर्त करत आहे की तुम्ही आम्हाला मतदान करा. परंतु याच्यातून काही सिद्ध होणार नाही. जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ते विजयी उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि भविष्यात त्यांना काळेवाडीचा विकास हवा आहे. जातीपातीमध्ये कुठले विभक्तपणा राहणार नाही आणि गावाला बाहेरचा असा भेदभाव होणार नाही. मागच्या 1980-86 पासून तर ज्यावेळेस नगरपालिकेची स्थापना झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत कोणाला एक चापट एक बोट लावलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे हा खोटा दादांत जो प्रकार चालू आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि सगळ्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे विजयी उमेदवारांच्या पाठीशी, भारतीय जनता पार्टीची आणि विकासासाठी नरेंद्र मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. प्रभाग क्रमांक 22 मधून तुम्हाला उमेदवारी निश्चित झाल्यावर काही स्थानिक जे काही नगरसेवक त्यांनी कुठे तुमच्या नावाची दस्तक घेतली असं वाटतंय का? नाही, काय झालं, ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली आणि माझा एबी फॉर्म गेला असं माझ्या कार्यकर्त्यांना कळालं किंवा वार्डातल्या बऱ्याच लोकांना मेसेज गेला ना, त्याच दिवशी त्यांनी अंग सोडलं होतं. कारण त्याचा विषयही तसाच होता. कारण सचिन काळे हा एकमेव असा कार्यकर्ता होता की मागच्या 5 वर्षापासून सातत्याने लोकांच्या दारात होता. मग तो कोरोना काळ असन, त्याच्यानंतर कोरोनाचा सन्मान असन, आधार कार्ड असन, पॅन कार्ड असन लोकांचे बनवायचे, आयुष्यमान भारत कार्ड असतील, या प्रकारच्या योजना मागच्या 5 वर्षापासून सातत्याने माझ्या ऑफिसला चालू होता. सातत्याने लोकांनी माझे कष्ट, माझी धावपळ पाहिली होती आणि त्याच्यावरूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. आज ज्या पद्धतीने लोकांना दमबाजी करणं आणि त्याला वेगळ्या दिशेला घेऊन जाणं, हे प्रकार ज्या पद्धतीने चालू आहेत ते इथून पुढच्या काळामध्ये दिवसेंदिवस वाढत जातील. परंतु जनता इतकी सुज्ञ आहे की आम्हाला विजयी केल्याशिवाय ते काही थांबणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचे 4चे 4 उमेदवार काळेवाडीमधून प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो. एवढंच बोलतो. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन, काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या 2026 15 जानेवारीला आपण भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने विजयी करा. 4चे 4 उमेदवार शंकरभाऊ जगतापांच्या विचारांची या ठिकाणी तुम्ही निवडून द्या आणि तुम्हाला काळेवाडीचा विकास पाहायचा असेल तर आज तुम्ही कुठंतरी बदलासाठी भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने विजयी करा. एवढंच बोलतो आणि आपण सगळे आमच्या पाठीशी उभा असाल अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो आणि थांबतो.